विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजार साखर खरेदीवर निर्बंध. स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावमध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर. नागपुरात तुरडा, तांदूळ आणि गव्हाच्या किमतीमध्ये वाढ. वाहतूक आणि मजुरांचा खर्च वाढल्यामुळे दर वधारले. तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर. गेल्या 15 दिवसांमध्ये प्रचंड महागाई वाढली. साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ. वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. देशामध्ये साखरेची कोणतीही कमतरता नाही. आयएसएमएचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती. केंद्राकडून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी. केंद्राकडून अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. सरकारने गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरची बंदी तातडीनं उठवली. सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध कारवाई नवीन नाही. अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्ट निर्णय. तरतूद 2011 पासून संपूर्ण देशात लागू. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश. आदिवासी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठीची वयाची अट रद्द. मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय. वयोमर्यादा स्थगित, मात्र आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. चांगला आहार, 12,500 नोकर भरती आणि गडचिरोलीमधील सर्पदंश दुर्घटनेमधल्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत देण्याची मागणी. वसतिगृहामधील वयाची अट रद्द करून आदिवासी विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. इतर मागण्या अजूनही कागदावरच असल्याची रोहित पवारांची टीका. तर वयाची अट रद्द केल्याचा उल्लेखच GRमध्ये नाही, सुजात आंबेडकरांचा आरोप. पुण्यामधल्या मांजरीमधील आंदोलकाची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांना काही झाल्यास सरकार जबाबदार. विद्यार्थी आक्रमक, तर सुप्रिया सुळेंकडून VCद्वारे विद्यार्थ्यांची फोनवरून विचारपूस. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली. महाराष्ट्र आणि देशातील राजकीय घडामोडींवर चर्चा. राहुल गांधींना भेटल्यावर खात्री पटते की त्यांनी मोदी शहांना खूप मागे टाकलंय. राऊतांची प्रतिक्रिया. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा. रखडलेल्या महामंडळासह जिल्हा नियोजन निधीचा आढावा. पुढील 15 दिवसात वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीमध्ये जातील. वर्षावरील बैठकीवरून राऊतांचं विधान. तर राऊतांच्या पक्षाचीच आवरावर झालीय. 2029ची निवडणूक देवाभाऊंच्या नेतृत्वात लढणार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवर करडी नजर. सूत्रांची माहिती. अनेक अधिकारी एकाच विभागामध्ये असल्याचं समोर. प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार. मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये रितू तावडे, राजेश्री शिरवाडकर यांच्यामध्ये झुंपली. हेवे दावे बाजूला ठेवून काम करा. अमित साटम यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. साटम यांनी खडाजंगी झाल्याच्या बातम्या फेटाळल्या. 1 वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची नगरसेवकांना तंबी. मुंबईकरांना गृहीत धरू नका, साटम यांच्याकडनं समज. पुणे महापालिकेमध्ये निधी वाटपाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फडणवीस आणि सुनेत्रा पवारांची बैठक होणार. निधी वाटपावर तोडगा काढला जाणार. नांदेडमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्याची मागणी. नांदेडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्याबाबत मंत्री संजय राठोड यांना निवेदन. परभणीमध्ये ओबीसी आंदोलकांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पवन करवर या ओबीसी आंदोलकावर वंगण फेकल्याची घटना. सोशल मीडियावरील पोस्टच्या रागातून कृत्य. मराठा आंदोलकांकडून करवर यांचा दुग्धाभिषेक. बिहारमध्ये BPSC परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा नेण्यावर विद्यार्थी ठाम. आंदोलकांवर पोलिसांकडून वॉटर कॅननचा मारा. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 344 कोटी वळवल्याचा शासन निर्णय जारी. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारचा निर्णय. अमरावती रुग्णालय दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता विभागाला टाळं. चौकशी समितीच्या तपासासाठी SNCU परिसर पूर्णपणे प्रतिबंधित. दुर्घटनेचा सखोल तपास केला जाणार. साखरेचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या डीमार्टमध्ये तपासणी. जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापुरातील डीमार्टमध्ये दाखल. अतिरिक्त साठा तपासण्यासाठी दाखल. महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये आज मुसळधारेचा इशारा. उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार.
काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.